राधानगरी तालुक्यातील पिरळ इथं स्वातंत्र्यपूर्व काळात 1946 साली श्रीराम विकास सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली आहे। या संस्थेच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना उभारी मिळाली आहे। संस्थेच्या काही सभासदांनी बुधवारी सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांना निवेदन सादर केलंय। निवेदन सादर केल्यानंतर संस्थेचे सभासद बाबूराव पोवार यांनी सोशल माध्यमांसमोर बोलताना श्रीराम विकास संस्थेत लाखाचा घोटाळा होता, पण सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांनी 24,000चा घोटाळा काढला अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली होती। याबाबत सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांनी तक्रारदारांच्या तक्रारीनुसार तक्रारीची शहानिशा करून संस्था चालकांना कारवाईचे निर्देश दिले असल्याचं सांगितलं। सेवा संस्था मर्यादित पिरळ या संस्थेच्या संदर्भात काही तक्रारदारांनी या कार्यालयात तक्रार केली होती। त्या अनुषंगाने मी स्वतः जाऊन त्या तक्रारीची शहानिशा केली। त्यामध्ये संस्थेचे तत्कालीन सचिव श्री गोविंद चौगले यांच्याकडनं 23,610 रुपये येणे दिसत होते। सदरची रक्कम तत्कालीन सचिवाकडनं वसूल करावी याबाबतीचे निर्देश मी संबंधित संस्था चालक आणि चेअरमन सचिव यांना केले होते। त्या अनुषंगाने संस्थेच्या संचालक मंडळाने वसुली संदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे। संस्था सभासदाभिमुख कारभार करत असून काही अपात्र थकबाकीदार सभासद संस्थेची बदनामी करतायत असं सांगत चेअरमन विशाल पाटील यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। श्रीराम विकास सेवा संस्था पिरळ स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली संस्था। शेकडो वर्ष या संस्थेने अनेक सभासदांच्या हिताची कामं केलीत, तरी काही अपात्र थकबाकीदार सभासद संस्थेच्या विरुद्ध बदनामीकारक अशी काही वक्तव्य गेली 1-2 वर्ष करत आहेत। संबंधित अधिकाऱ्यांनी संस्थेमध्ये येऊन दप्तर तपासणी करून सुद्धा त्यांची शहानिशा केली असताना सुद्धा त्यांचं यातून समाधान झालेलं नाही। तरी असे प्रकार त्यांच्याकडून इथून पुढे जर का घडत राहिले तर 100% त्यांच्यावरती संस्था चालक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही।